आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक संसार मोडतोय रुद्र, समजतंय का तुला? का असं वागतोयस तू? काहीच वाटत नाही का तुला? तू असा नव्हतास रुद्र. नंदाई, ते दोघांचा डिव्होर्स झाला तर चांगलंच आहे, माझ्यासाठी नाही म्हणते मी, पण गौरीजी खुश नाहीये त्याच्यासोबत. तो माणूस योग्य नाहीये गौरीजींसाठी. कदाचित मला त्या काहीतरी सांगायलाच आल्या होत्या त्याच्याबद्दलच. हास रुद्र, अरे तुला समजूनच घ्यायचं नाहीये का मला काय म्हणायचंय ते? अरे गौरी खुश आहे तिच्या नवऱ्याबरोबर. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. का असा वेड्यासारखा वागतोस तू रुद्र? ही वेड्यासारखा नाही वागत आहे. एक संसार मोडण्याचं पाप करायला निघालायस तू. तुझ्या हट्टापायी हा वेडेपणा नाहीये. हे असंच वागत राहिलास ना तर एक दिवस खरोखर वेड लागेल तुला. बाद झाला नंदिनी. किती बोलशील ग त्याला? या सगळ्यात तुझीच चूक आहे. तू जबाबदार आहे त्याच्या या अवस्थेला. मला सांग, रुद्राची काय चूक आहे? का बोलतेस तू त्याला? यामध्ये गौरीची चूक आहे. एकतर ती रुद्रच्या योग्यतेची नाही. लग्न तिचं झालंय आणि तिला यात काही कळत नसेल तर आपण काय करणार आहोत? तुम्ही मध्ये पडू नका मिसेस पैठणकर. तू मानत नसला तरी तुझी आई आम्ही रुद्र. अरे तुला वाटत असेल मला काही त्रास होत नाही, पण मला नाही बघवत तुझा त्रास. नंदिनी, तू रुद्रला मुलगा मानतेस ना, आणि तोही आईपेक्षा जास्त मानतो तुला. मग आता जबाबदारी घ्यायची वेळ आली तर सगळा दोष त्याच्या अंगावर टाकून मोकळी झालीस तू. आज जे काही रुद्र वागतोय ते तुझ्या संस्कारांमुळे. बस झालं मिसेस पैठणकर, बस. नंदाई बद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही आम्ही. आणि तुम्ही तर बोलूच नका संस्कारांबद्दल. संस्कार करायला ना मुलासोबत राहावं लागतं, जे तुम्हाला कधीच जमलं नाही. आणि तुमचा कुठलाच अधिकार नाहीये माझ्यावरच्या संस्कारांबद्दल बोलायचा. रुद्र, तू तुझ्या आईशी बोलतोयस याचं भान ठेव. खरंय तुझं रेवती. माझे संस्कारच कमी पडले. मला याला असा घडवायचा नव्हता. याच्यावर असले संस्कार करायचे नव्हते. नंदाई, तुला जर खरंच वाटत असेल ना रुद्र की मी तुझ्यावर चांगले संस्कार केलेत तर ते सिद्ध कर. सिद्ध कर की तुझी नंदाई संस्कार करण्यात कमी पडलेली नाही. गौरीचा संसार मोडू नकोस, तो जोड. तो सावरायला मदत कर. बिट्टी, बिट्टी, काय झालं बाळा? काय नाही. का रडतीयस तू? हे सगळं माझ्यामुळे होतं ना. बिट्टी, असं काही नाहीये. असं विचारही मनात आणू नकोस. तुम्हाला तेव्हा सिग्नलवर वाचवायला नको होतस. तू का वाचवलंस मला? मला कल्लूच्या हाताची चटके खायची सवय होती. तू तर मला ओळखत पण नव्हती, पण तरी तू कल्लूपासून वाचून मला इकडे आणलंस. तू जर तेव्हा माझा जीव वाचवला नसतास तर कल्लू इथपर्यंत आलाच नसता.
हे सगळं माझ्यामुळे झालं ना आई. इकडे मी काही तुला नाही वाचवलं बाळा. मी मला वाचवलं. तुझ्यामुळे माझ्यात जगण्याची इच्छा तरी निर्माण झाली. नाहीतर कोण होतं माझं या शहरात? काय करणार होते मी? तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ मिळालाय बाळा. तू खूप आनंदाचे क्षण दिलेत मला. सुखामागून दुःख येतच की नाही. आणि आज नाही तर उद्या दुःख आलंच असतं. आयुष्यात एकच गोष्ट कायम कशी राहील? सुख जाऊन दुःख आलंय, तसंच दुःख जाऊन सुखाचे दिवस नक्की येतील. तोपर्यंत आपल्याला हिंमत न हारता त्याचा सामना करायला लागेल. आपण त्याचा सामना करू बिट्टी. मी आहे तुझ्यासोबत. आणि खबरदार, परत भलते चलते विचार मनात आणलेस तर. जे काही होत आहे त्यात तुझा काही दोष नाहीये बाळा. होईल, सगळं काही ठीक होईल. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? ऐक ना, पेपर्स असे बघून कळत नसतं, त्यासाठी वाचता यायला हवं. साहेब, अहो तुम्ही किती करताय माझ्या संसारासाठी, आणि तरी काल काल गौरीनं जे केलं ते. ए ओव्हर ऍक्टिंग. माझ्यासमोर नको करू नाटक, नीट बोल. अहो आता मजा येते ना. मला खरंच वाटलं काल माझा दिवस होतो काय ते. तसंच नाही झालं म्हणजे मिळवलं. म्हणजे नाही, रेवती आंटीला वाटतं या नाटकाचा फायदा होईल, पण तो रुद्र आहे. त्याने याच गोष्टीचा फायदा घेऊन घटस्फोट मागितला तर. तुम्ही नका डोक्याला शॉट लावून घेऊ साहेब. रुद्र आहे ना, तर मी पण कल्लू आहे. कल्लू कच्चा खाऊन टाकेन तो रुद्र. आता असं नाटक करतो ना का तुमचा प्लॅन सक्सेसफुलच होणार साहेब. हो, त्याचेच पैसे मिळणार आहेत तुला. झालं काम, निघ निघ. गौरीजी, गौरीजी,